मुंबईमध्ये भाजपची पहिली यादी जाहीर झालेली आहे। मुंबई महापालिकेकरता भाजपची 66 जणांची पहिली यादी जाहीर झालेली आहे। ही बातमी येणारच होती। काही वेळापूर्वी न्यूज 18 लोकमतनं आपल्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत हे पोहोचवलं होतं की आज म्हणजे सोमवारी भाजपची पहिली यादी जाहीर होईल। जिथे कुठे वाद नाही, तंटा नाही, अशा प्रकारच्या 6 जागांची यादी भाजपनं जाहीर केलेली आहे। पहिली यादी आहे भाजपची मुंबई महापालिकेकरताची। भाजपची 66 जणांची ही पहिली यादी आहे। साधारणपणे अजून अशा 20-21 जागा बाकी आहेत ज्याच्यात युतीचं घोडं अडलंय, म्हणजे युतीची चर्चा अजून व्हायची आहे की त्या शिवसेनेला मिळतील का भाजपला। पण भाजपची पहिली यादी 66 जणांची जाहीर झालेली आहे। बाकीच्या ज्या जागा आहेत त्याच्यावर एकमत झालंय। फक्त 20-21 जागा अशा आहेत ज्याच्यावर अजून एकमत भाजप आणि शिवसेनेचं व्हायचंय। पण ज्या भाजपच्या वाट्याला आलेल्या जागा आहेत 120 हून अधिक त्या जागा आहेत सध्या तरी, आणि त्यातल्या 66 जागांची पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे। इथे कुठेही अंतर्गत सुद्धा भाजपमध्ये वाद नाही, धुसफूस नाही, नाराजी नाही। त्यामुळे थेट ही 66 जणांची उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे। भाजपकडून तरुण उमेदवारांना संधी दिली गेलेली आहे। या तरुण उमेदवारांमध्ये काही नावं प्रामुख्याने समोर येत आहेत। ती म्हणजे आकाश पुरोहित, नील सोमय्या, किरीट सोमय्यांचा मुलगा मकरंद नार्वेकर यांना सुद्धा भाजपकडून उमेदवारी दिली गेलेली आहे। नवनाथ बन याला सुद्धा भाजपकडून उमेदवारी दिली गेलेली आहे। या सगळ्यांना मुंबईतून, या तरुणांना मुंबईतून, तर तेजस्वी घोसाळकर यांना सुद्धा वॉर्ड क्रमांक 2 मधून उमेदवारी जाहीर झालेली आहे। म्हणजे तरुणांना अधिकाधिक संधी या 66 जणांच्या यादीत दिलेली दिसते आहे। आमचे प्रतिनिधी राहुल जोरी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। राहुल, पहिली यादी 66 जणांची भाजपची मुंबईसाठीची, आपण असं म्हणालोच होतो की आज ही यादी जाहीर होईल, त्याप्रमाणे यादी समोर आली आहे आणि तरुणांना संधी दिल्याचं दिसतंय। काय सांगाल राहुल? अगदी खरं तर 66 लोकांना एबी फॉर्म भाजपकडून देण्यात आलेले आहेत। म्हणजेच भाजप माहितीची अधिकृत उमेदवारी जी आहे ती देण्यात आलेली आहे। एकंदरीत बघितलं तर पहिलंच नाव नुकतंच काही दिवसांपूर्वी प्रवेश केलेल्या तेजस्वी घोसाळकर, ज्या की अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आहेत। एकंदरीत बघितलं तर शिवसेनेतनं फोडलेला एक मोठा महत्वाचा उमेदवार जरी पहिल्या ठिकाणी दिसत असेल तरी इतर नावं जर बघितली तर अनेक युवा चेहरे, अनेक युवा तरुण चेहऱ्यांना यामध्ये संधी जी आहे ती देण्यात आली आहे। भाजपचे युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांना देखील संधी जी आहे ती पहिल्यांदाच या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रंगणात देण्यात आली। एकंदरीत बघितलं वरळी मतदारसंघातील देखील महत्वाची नावं जी आहेत ती जाहीर करण्यात आलेली आहेत। वरळीत ज्या पद्धतीनं मनसे आणि युबीटीची युती झाल्यानंतर अनेक महत्वाची नावं होती आणि त्या ठिकाणी देखील जास्तीत जास्त ताकदीची लढत कशी होईल त्यानुसार नावं देण्यात आलेली आहेत। 66 उमेदवारांना एबी फॉर्म आतापर्यंत, म्हणजे याला पहिली जरी यादी म्हटलं तरी अजून देखील जवळपास इतकीच किंवा त्यापेक्षा देखील काहीशी जास्त नावं ही अजून येऊ शकतात। साधारण भाजप 145 ते 147 जागा लढणार असल्याची माहिती जी आहे ती न्यूज 18 लोकमतने यापूर्वीच वारंवार दिली आहे। 145 ते भाजप आणि 82 नगरसेवक म्हणजे उमेदवार हे शिवसेनेला जातील। हा जो प्राथमिक फॉर्म्युला आहे त्यानुसार आता भाजप कामाला लागली आहे। बरोबर। खरं तर आज देखील इतर महत्वाच्या उमेदवारांना, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी वाद नाहीत, ज्या ठिकाणी बंडखोरीची भीती नाही, तेच एबी फॉर्म आता दिले जातील। मात्र उद्या संध्याकाळी अर्ज भरण्याची मुदत संपण्यापर्यंत 1 तास अनेक उमेदवारांना बंडखोरी होण्याच्या भीतीनं एबी फॉर्म साठी अर्ज भरण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे। नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल राहुल।